हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल। राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात, या जाहिरातीमुळे भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल। राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेवर पावसाचं सावट। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन। पावसानंतरही अजित पवारांचा पुण्यातील हडपसरमध्ये रोड शो करत अजित पवारांकडून शिवाजीराव आढळराव पाटलांचा प्रचार, तर भोसरीमधील अजित पवारांची सभा रद्द। पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीची सभा रद्द। शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांचीही सभा रद्द। खराब हवामानामुळे उद्धव ठाकरेंचा जालना दौरा रद्द। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाणास अडथळा। उद्धव ठाकरे सध्या संभाजीनगरमध्येच। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर 24 तासात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। लंकेतू किस झाड की पत्ती, माझ्या नादी लागू नकोस, जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त केलाय। अजित पवारांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल। राजकारणात बालबुद्धी असणारी लोक असतात, त्यांच्या वक्तव्यावर काय बोलणार, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ, शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचारामध्ये सक्रिय। झिरवाळांच्या कृतीमुळे अजित पवार गटामध्ये खळबळ। काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा सोबत या, सर्व स्वप्न पूर्ण होतील। नंदुरबार मधील सभेत मोदींची शरद पवारांसह ठाकरेंना एनडीएमध्ये येण्याची ऑफर। 3 टप्प्यातील मतदानानंतर नरेंद्र मोदी अस्वस्थ, अस्वस्थतेमुळे मोदींची अशी विधानं। मोदींच्या ऑफरनंतर पवारांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत, ही माझी गॅरंटी। काँग्रेस नेते राहुल गांधींचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।